तर चला मित्रांनो, आज आपण हेरिडिटी अँड इव्हॅल्युशन जो 10वीचा फर्स्ट चॅप्टर आहे. आपण याच्या अगोदर त्याचा थोडीफार इंट्रोडक्शन घेतली होती अगोदरच्या लेक्चरमध्ये. तर आपण चॅप्टरला सुरुवात करूया. म्हणजे काय की अनुवंशिकता. अनुवंशिकता आणि उत्क्रांती. अनुवंशिकता आणि उत्क्रांती, हेरिडिटी अँड इव्हॅल्युशन. तर त्यातले आपले काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत तर ते म्हणजे हेरिडिटरी चेंजेस असेल किंवा इव्हॅल्युशन असेल, डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन असेल, स्पेसिएशन्स, ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलोकेशन अँड इव्हिडन्स ऑफ इव्हॅल्युशन असेल, लॅमर स्कीम असेल, त्याच्यानंतर ह्युमन इव्हॅल्युशन असेल. हे सगळे जे पॉईंट आहे तर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, सुरुवातीला जो मी टॉपिक सुरू होण्याच्या अगोदर जेव्हा तुम्हाला अगदी फ्रंटलाच पहिल्याच पेजवर, पेज नंबर 1 वर तुम्हाला कॅन यू रिकॉल म्हणून असा क्वेश्चन विचारलेला आहे. कॅन यू रिकॉल, कॅन यू रिकॉल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही क्वेश्चन दिलेले आहेत. त्यातला फर्स्ट क्वेश्चन मी तुमच्या समोर रीड करतोय. फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत, विच कंपोनंट्स ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅरीज हेरिडिटरी कॅरेक्टर्स. म्हणजे असे कोणते कॅरेक्टर्स आहे, अशी कोणती लक्षणे आहेत की ते एका पिढीतून दुसऱ्या पिढी नेण्याचे काम हा घटक करतो. म्हणजे कोणता घटक करतो असं विचारलेलं आहे. तर विच कंपोनंट्स of the cellular nucleus of living organism carries म्हणजे वाहून नेणे, carries hereditary character. बघा इथे दिलेलं तुम्हाला, विच कंपोनंट्स ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज हेरिडिटरी चेंजेस. म्हणजे असे कोणते अनुवंशिक गुणधर्म जे आहेत, वैशिष्ट्ये आहे, लक्षणे आहेत, तर ते असा कोणता घटक आहे, विच कंपोनंट्स असा कोणता घटक आहे की तो त्याला कॅरीज करतो. तर तो घटक म्हणजे अगदी त्याचा ॲन्सर आहे जीन हा असा घटक आहे की तो काय करत असतो, त्याचे जे कॅरेक्टर्स आहे तो काय करतो, हे कॅरेक्टर जे जीन आहे जनुक, तर जनुक काय करत असतो, द कॅरीज ऑफ हेरिडिटरी कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू दी अनदर जनरेशन. ओके. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे अगदी सोपा, 2 नंबरचा जो क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू कॉल टू द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू प्रोजेनी. तर फर्स्ट दुसरा जो क्वेश्चन आहे, व्हॉट डू वी कॉल टू दी process of transfer of physical and mental. तर हे दोन जे शब्द आहेत, फिजिकल अँड मेंटल, तर इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट in this questions because it is characters, physical character असेल किंवा मग मेंटल कॅरेक्टर असेल. तर हे दोन कॅरेक्टर खूप महत्त्वाचे आहेत. फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स अशी कोणती प्रोसेस आहे की आपल्या बॉडीमधील जे फिजिकल कॅरेक्टर असतात किंवा काही मेंटल कॅरेक्टर असतात ते वाहून नेण्याचं काम ह्या प्रोसेसनं केलं जातं. आता कोणती प्रोसेस आहे, फ्रॉम पॅरेंट्स टू प्रोजेनी. तर फर्स्ट त्याचं जे आन्सर आहे
इट्स व्हॉट डू यू कॉल द प्रोसेस, त्या प्रोसेसचं नाव सांगायचं तुम्हाला. व्हॉट डू वी कॉल टू द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स. मेंटल कॅरेक्टर from one generation to another. तर याचा आन्सर आपण इट इज अ हेरिडिटी. तर हेरिडिटी असा घटक आहे की तो काय करत असतो, ती जी कॅरेक्टर्स आहे, फिजिकल असेल किंवा मेंटल कॅरेक्टर असेल, तो काय करत असतो, एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनकडे तो काय करत असतो, ट्रान्सफर करत असतो. देन अगदी साधी सिंपल तुम्हाला डायग्राम काढून दाखवते. सपोज इट इज अ पॅरेंट, next generations, it is parents to the progeny. तर याच्यातले जे गुणधर्म असतात पॅरेंट्स टू द प्रोजेनी, त्याला कॅरी करण्याचं काम एक घटक करतो, तो म्हणजे जीन हा असा एक घटक आहे की तो त्याला काय करत असतो, कॅरी करत असतो. देन त्यातले सगळे जे कॅरेक्टर्स आहे तो काय करतो असतो, प्रोजेनीकडे पाठवत असतो. नंबर थर्ड जो क्वेश्चन आहे, तर विच आर द कंपोनंट्स द DNA molecules. ओके, तर कोणकोणते घटक आहे की ते DNA मॉलिक्युल्समध्ये प्रेझेंट असतो. आता इज आन्सर फर्स्ट, DNA हॅज, आपल्याला माहिती आहे की DNA हॅज थ्री टाइप्स ऑफ DNA has three types of chemical compounds. DNA has three types of the chemical components. The first आहे, it is a phosphate. First is phosphate. Second, deoxyribose, and third is nitrogenous bases. Okay, DNA has three types of the chemical components. DNA मध्ये it is a त्याच्यामध्ये तीन मॉलिक्युल्स असतात. फर्स्ट फॉस्फेट ग्रुप्स, सेकंड डिऑक्सिरायबोज ग्रुप अँड नायट्रोजिनियस बेसिस. ओके गाईज. ओके मित्रांनो, आपण हे बघितलं आहे विच आर द कंपोनंट्स द DNA मॉलिक्युल्स. तर असे तीन मॉलिक्युल्स आहे. DNA हॅज थ्री टाइप्स ऑफ द केमिकल कंपोनंट्स. देन फर्स्ट फॉस्फेट, डिऑक्सिरायबोज अँड नायट्रोजिनियस बेसिस. ओके, विच फोर नायट्रोजिनियस बेसिस, तर ते बघू आपण. फर्स्ट नायट्रोजिनियस जो बेसिस आहे, इट इज अ फोर नायट्रोजिनियस बेसिस ऑफ DNA. फर्स्ट पहिला जो नायट्रोजिनियस बेसिस आहे, इट इज ॲडेनाइन. Second is a guanines, cytosine, and number 4 thymine. It is a 4 nitrogenous bases
in a DNA, then first adenine, guanine, cytosine and thymine. Okay, definitions of heredity. Definitions of heredity. तर डेफिनेशन घेऊया आपण. तर heredity is the transfer of biological characters from one generation to another via म्हणजे कोणाच्या सहाय्याने, जीन. Heredity is the transfer of biological characters from one generation to another via genes. तर असे काही सजीवांचे जे गुणधर्म असतात, बायोलॉजिकल जे असतात, जैविक जे कॅरेक्टर्स आहे, तर ते कॅरेक्टर एका जनरेशनतून, एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे पाठवले जातात. पण कोणाच्या मार्फत पाठवले जातात? तर इट इज अ जीन. तर ते जीनच्या मार्फत ते पाठवले जातात. ओके, टॉपिकची जी पार्श्वभूमी आहे की बरेचसे काही सायंटिस्ट आहे की त्यांनी शोध लावलेले आहेत बऱ्याचशा वेळेस. जसं की 1886 मध्ये जॉन ग्रेगर मेंडेल a long time search about heredity in a 1901 म्हणजे 1901 मध्ये the reason behind the sudden changes were understood due to the mutational theory. तर व्हिगो डी व्हिरिस जो आहे, ह्युगो डी व्हिरिस यानं म्युटेशनलची थिअरी मांडली होती. म्युटेशन. व्हॉट इज म्युटेशन म्हणजे द सडनली चेंजेस इन अ जीन. जो जीन आहे, तो जीन जो इन्फॉर्मेशन घेऊन जातोय, तर जीन इन्फॉर्मेशन घेऊन जाताना जी मध्ये ॲब्स्ट्रॅक्ट तो जो अडथळा येतो, तर त्याच्यामध्येच त्या प्रोसेसलाच म्युटेशन असे म्हणतात. त्यानंतर 1902 मध्ये 1886ला पहिले जॉन ग्रेगर मेंडलनं खूप मोठं सर्च केलं होतं. त्यानंतर 1901 मध्ये व्हिगो डी व्हिरिस नावाचा जो सायंटिस्ट आहे त्यानं म्युटेशन थेरी मांडली होती. म्युटेशन जे आहे, उत्परिवर्तन म्हणतो आपण त्याला, तर ते उत्परिवर्तन त्यानं मांडलं होतं. आणि 1902 वॉल्टर अँड सटन त्यांनी बऱ्याचशा क्रोमोझोममधली जी जोड्या पेयर जी आहेत किंवा ग्राफ्स हॉपरमधली जी पेयर्स आहे, ती पेयर्स त्यानं सर्च केली होती. इट इज अ वॉल्टर अँड सटन ऑब्झर्व द पेयर ऑफ क्रोमोझोम इन द सेल इन द ग्राफ्स हॉपर. आणि जे वॉल्टर अँड सटन जे ग्राफ्स हॉपरमधील जी क्रोमोझोम्स आहे, ते क्रोमोझोमची ज्या जोड्या शोधून काढल्या, तोपर्यंत कोणीही त्याच्यावर रिसर्च केलेलं नव्हतं. तर वॉल्टर अँड सटन यांनी खूप मोठं ऑब्झर्वेशन क्रोमोझोमच्या गुणधर्माच्या जे गुणसूत्र आहे, त्या गुणसूत्रामध्ये खूप मोठं सर्च केलं होतं. देन त्यानंतर 1961 साली म्हणजे 1961 साली जो फ्रेंच जेनेटिक्स आहे, फ्रँकोइस जॅकॉब अँड जॅक मोनार्ड जो आहे, तर यांनी एक DNA चं जे प्रोटीन सिंथेसाइज होतं किंवा प्रथिनांचं संश्लेषण जिथं केलं जातं DNAच्या माध्यमातून, तर त्यांनी फर्स्ट संशोधन केलं होतं बॅक्टेरियल सेलमध्ये.
एक जो जीवाणू आहे त्या जीवाणूमध्ये पहिलं त्यांनी संशोधन केलं होतं. कोणी फ्रेंच जेनेटिक्स आहे, जे जनिकतज्ञ होता की फ्रँकोइस जॅकॉब अँड जॅक मोनट यांनी 1961 साली डी एन एची मदत घेऊन बॅक्टेरियल सेल्समध्ये प्रोटीनचं सिंथेसाइज केलं होतं. इथं काय हे करू शकता तुम्ही, द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसाइज, द प्रोटीन सिंथेसाइज. ओके. तर आपण बघितलं 1886 जॉन ग्रेगर मेंडल यांनी खूप मोठं सर्च हेरिडिटीवर केलं होतं. त्याच्यानंतर 1901 ह्युगो डी व्हिस यांनी म्युटेशनल जी थिअरी आहे किंवा म्युटेशन जे आहे उत्परिवर्तन त्याच्यावर सर्च केलं होतं. 1902 साली 1902 वॉल्टर अँड सटन यांनी क्रोमोझोमचे जे पेअर्स ऑफ क्रोमोझोम जे आहे त्या क्रोमोझोमच्या जी पेअर्स ग्राफ्स हॉपरमध्ये पहिल्यांदा त्यांनी शोधून काढल्या होत्या. अँड लास्ट 1961 साली द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसाइज, जो फ्रेंच जेनेटिक्स आहे, इट्स फ्रँकोइस जॅकॉब अँड जॅक मोनाट, तर यांनी प्रोटीनचं सिंथेसाइज DNA मदतीने कशा घडून येतात, तर यांनी ते बॅक्टेरियल सेल्समध्ये जीवाणूच्या जी पेशी ज्या असतात त्या पेशीमध्ये त्यांनी अगदी व्यवस्थितप्रमाणे मांडलं होतं. तर आपण आज इथे थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला सेंट्रल डोग्मा काय आहे, त्याच्यानंतर ट्रान्स्क्रिप्शन काय आहे, ट्रान्सलेशन काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.